Chet's kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals the joyful way. With a smile and a gentle hand, she shows us how to understand each recipe with love and care. Happily cooking everywhere. Chet's Corner is where. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत नाचणीच्या पिठाच्या सालपापड्या. आणि अगदी कमी वेळेत झटपट अशा सालपापड्या कशा बनवायच्या ते या रेसिपीतून तुम्हाला लक्षात येईल. तर या ठिकाणी नाचणी भिजत घालून 4 ते 5 तास भिजत घालून त्याचे मोड आल्यानंतर ते वाळवून त्याचं पीठ तयार केलेलं आहे. आणि त्या पीठ तयार करताना नाचणीमध्ये 1 किलोला 1 वाटी साबुदाणा घातलेला आहे. त्यामुळे आपल्या पापड्या फुलण्यास मदत होते. तर या ठिकाणी आपण सालपापडी तयार करणार आहोत. त्यासाठी 2 वाटी नाचणीचे पीठ घ्यायचे आहे व साधारणपणे 3 वाटी इतकं आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे. तर प्रथम अगदी थोडं थोडं करून पाणी आपण ॲड करणार आहोत. एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर अंदाज येणार नाही व जास्त पातळ होईल. तर मोजूनच घेऊन पाणी ॲड करायचं आहे. तर फ्रेंड्स, नुकतीच माझी दुसरी कादंबरी प्रकाशित झालेली आहे. ती म्हणजे सुकलेल्या आठवणींचा जरा. ही फ्लिपकार्ट व ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. आयुष्याच्या उत्तरार्धावर काय वाटते व कसे जीवन असते ते या माऊलीच्या नजरेतून एका वयोवृद्ध स्त्रीची मनोगत सांगण्याचा, कथन करण्याचा प्रयत्न या कादंबरीतून केलेला आहे. जर आपल्याला ती खरेदी करायची असेल तर फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर उपलब्ध आहे व त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. जसं लागेल तसं पाणी ॲड करून हे बॅटर तयार करायचं आहे. तर ह्या सालपापड्या अतिशय छान होतात आणि आपण कधी आपल्याला मूड होईल त्यावेळेला आपण ह्या सालपापड्या तयार करू शकतो. पीठ मात्र आधी तयार करून ठेवायचं. तर हे या पद्धतीने या अशा कन्सिस्टन्सीपर्यंत भिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी थोडंसं 1 चमचा पापड खार, चिमूटभर बेकिंग सोडा आणि मीठ चवीनुसार, ओवा आणि जिरे घ्यायचे आहे. जिरे आणि ओवा आहे असा टाकला तरी चालेल किंवा थोडासा मिक्सरला वाटून टाकला तरीही चालू शकतो. मी या ठिकाणी आहे तसाच वापरलेला आहे. चांगल्या पद्धतीने परत बीटरच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे. तर आता आपण वाफेवरच्या सालपापड्या तयार करण्यासाठी पातेल्याला एक सुती कापड, रुमाल असा बांधून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सालपापड्या करायला घेतल्या तर पटपट तयार होतात. पण कापड अगदी व्यवस्थित बांधायचं जेणेकरून गॅसची झळ त्याला लागणार नाही. अगदी व्यवस्थित ते कापड बांधून त्याला गॅसवर ठेवायचं आहे. तर एकदम टाईट असं बांधून घ्यायचं आहे. तर हे आपलं वाफेवरच्या सालपापड्या तयार करण्यासाठीचं भांडं तयार करून घेतलेलं आहे. तर आता हे गॅसवर ठेवायचं आहे. आपण आधी पाणी यामध्ये ओतलेलं होतं. तर आता जर पाणी संपलं तर तुम्ही कापडाच्या वरून सुद्धा ओतू शकता. तर पहा, अशा पद्धतीने कापड अजिबात गॅसच्या झळ न लागता हे बांधून घ्यायचं आहे. आता पीठ थोडंसं टाकून पळी फिरवून घ्यायची आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे. अगदी 2-3 मिनिटातच ह्या सालपापड्या आपल्या तयार होतात. तर पहा, हे आपली सालपापडी अतिशय छान पद्धतीने वाफेनं शिजलेली आहे. तर आता ती पहिल्यांदा त्याच्या कडा सोडून घ्यायची आहे व उलटून घ्यायचं आहे व त्याचं जे
पाठीमागचं टोक आहे त्यांना आपण काढून घ्यायचं आहे. अगदी सहज निघतात, अजिबात त्रासदायक होत नाही, पटापटा होतात. एकदा छान वाफ तयार व्हायला लागली की या आपल्या सालपापड्या पटपट तयार होतात. आपल्याला जितक्या पातळ करायच्या आहे तितक्या पातळ आपण करू शकतो. जर जाड हवे असतील तर पीठ थोडंसं जास्त टाकून आणखीन करू शकता. तर आता ही मगाच्यापेक्षा आणखीन जास्त पातळ आपल्याला करता आलेली आहे. तर अतिशय सुंदर पद्धतीनं न तुटता अगदी व्यवस्थित ह्या सालपापड्या निघतात. तर या सालपापड्या अगदी फॅनच्या खालीच सुकवत ठेवलेल्या आहे. अगदी एक दिवस फॅन खाली सुकवत ठेवायच्या व नंतर मग त्याला दुसऱ्या दिवशी कडक ऊन द्यायचं. तर या आपल्या चांगल्या पद्धतीनं या सालपापड्या तयार झालेल्या आहे. आणि ही सालपापडी अतिशय टेस्टी, तुम्ही डायरेक्ट भाजूनही शेंगदाण्याबरोबर खाऊ शकता, ती खूप छान लागते. तर एक तळून दाखवते पहा, खूप चांगले पद्धतीने फुलतात. खूप जास्त न मेहनत करता अगदी सहज ह्या पापड्या तयार झाल्या. जर तुम्हाला सालपापड्या न करता पळीपापड करायचे असले तरी या पिठाचं तुम्ही पळीपापड करू शकता, त्याही खूप छान होतात. फक्त हे पीठ थोडं शिजवून घ्यायचं आणि योग्य पाण्याचा अंदाज घेऊन ते पळीच्या साहाय्याने उन्हामध्ये हे पापड तयार करायचे. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही उन्हाळा स्पेशल रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि हे पापड पहा, एकदम क्रिस्पी क्रंची तयार झालेले आहे. लहान मुलांनाही खूप आवडेल असा पापड तयार होतो. तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.